तिला इन्सिक्युरिटी होतीच पहिलेपासून. मी आली तेव्हापासून तिला वाटलं की कदाचित काही होऊ शकतं आणि म्हणून ती मध्ये 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 करत राहायची. शेवटी मला ती हे बोलून आली की तुझ्याकडनं मला कधीच असं वाटलं नाही, मला तुझ्यावरती विश्वास होता की तू असं नाहीच करशील, पण मला आर्मीवरती विश्वास नव्हता. नमस्कार, मी कस्तुरी सिनेचित्रमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. खरं तर घरामध्ये एक चब्बी गर्ल जाते आणि असं वाटतं की भाई आता ही धुमाकूळ घालणार आहे. खूप स्वागत रेवा. पण तुझ्याकडे बघता क्षणी असं वाटतं की खूप क्यूट चब्बी तर आहेस, पण इतकी इमोशनल कशी आहेस? म्हणजे तुझे अश्रू लगेच डोळ्यातून पटकन भरतात. बघून असं वाटत नाही, पण खरंच तू इतकी हळवी आहेस का खऱ्या आयुष्यात देखील? हो. आणि जेही होतं ते, जशी मी होती, मी जशी बाहेर आहे मी तशीच आतमध्ये होते. कदाचित अशी नसते तर एवढी हळवी नसते, कारण एखाद्या गेम पॉइंट ऑफ व्ह्यूनी इमोशन्स शो करणं म्हणजे वीकनेस मानलं जातं. पण मी ते रिअल राहिले जसंही होते, कारण माझ्यासाठी वीकनेस म्हणजे इमोशन्स म्हणजे वीकनेस तरी नाहीच आहे. माणूस म्हटलं की इमोशन्स असतातच आणि मी त्याला नेहमी प्रेज करते. आनंदाचे पण अश्रू निघाले कितीतरी दा आणि भरपूरदा सॅड पण झाले आहे. मी अशीच आहे, थोडी हळवी. खरं तर बिग बॉसचं घर म्हटलं ना की प्रत्येकाचं एक स्वप्न असतं की एकदा तरी त्या घरात जावं, ते घर बघावं. पण त्या घरामध्ये तू राहून आलीस, ते घर अनुभवलं, नाती बनली, मैत्री बनले, खटके उडाले. पण ते घर असं आहे ना की ते सोडताना अश्रू वाहतात. जेव्हा तुमचा तो टास्क सुरू झाला की आता एकाला नॉमिनेशन करायचं, अख्खच्या अख्खं बिग बॉसचं दार उघडलं होतं, ज्या दारातून तू आली होतीस, कुठेतरी वाटलं होतं की आत्ता हे दार उघडलंय, पण हा प्रवास आपला इथे संपणार नाहीये, जो आपण परत मागे जातोय. कुठेतरी त्या क्षणी असं वाटलं होतं का? हो, नक्कीच वाटलं. मला खरंच एक्सपेक्टेड नव्हतं, की मी इविक्ट होणार आहे. कुठे ना कुठे भीती मनात तर नक्कीच असते, कारण आफ्टर ऑल इविक्शन आहे, त्याची भीती असतेच मनात. पण कुठे ना कुठे असं वाटलं होतं, की मी नसणार आहे, कारण मी गेम खेळत होते. मी बेस्ट माझं देत होते. प्रत्येकच गोष्टीमध्ये असो, प्रत्येकच पॉइंट ऑफ व्ह्यूने असो, तर मला नव्हतं वाटलं, की मी जाणार. कारण मला वाटत होतं, की माझ्यापेक्षा पण वीक लोकं आहेत, जी नाही खेळत आहेत किंवा जी फक्त सुरुवातीलाच खेळली आणि कुठे ना कुठे गेम सोडून दिला आहे. फक्त ते सुरुवातीपासून आहे त्याचा एक त्यांना ऍडव्हान्टेज होता आणि म्हणून ते टिकले असावे कदाचित. खरं तर जेव्हा ते दार उघडतं तेव्हा आपण घराच्या आत येत असतो, तेव्हा आपण खूप एक्सायटेड असतो की हे दार आता आपल्यासाठी उघडतंय. पण जेव्हा तेच दार आपल्याला बाहेर जाण्यासाठी उघडतं, मनात खूप नर्वस. पहिली गोष्ट काय मनात आली होती की आता आपण बाहेर पडतोय, आपला आता प्रवास संपलेला आहे. डोक्यात तेव्हा पहिल्यांदा काय आलं? खरं तर खरंच खूप ब्लँक झाले होते. अ, नव्हतं पाहिजे मला, की मी बाहेर जावो तो आणि एकतर ज्या प्रकारे ती ॲक्टिव्हिटी झाली आहे, युज्युअल नॉमिनेशन्सपेक्षा काहीतरी वेगळं डिफरंट एवढं, की घाबरून म्हणजे मनामध्ये ती अशी धडकी खरंच भरवून दिली होती बिग बॉसनी ज्या प्रकारे ती टास्क होता, की प्रत्येक वेळेला ट्विस्ट म्हण किंवा कार्ड जसे येत आहे, असं वाटेल की आता होऊ शकतं. मग वाटतं की नाही आता नाही जाणार. परत असं वाटतं की काही होऊ शकतं. अशा प्रकारे तो टास्क झालेला. जेव्हा दरवाजा उघडला आणि पहिल्यांदा तो मुख्य दार असा पूर्णपणे उघडून आम्हाला रोड दिसत होता. पहिल्यांदा एवढं असं खुली हवा तर आलीच असेल दरवाज्यामधून. पण त्या तशा प्रकारे यावं किंवा अशा प्रकारे बाहेरची हवा मिळावी असं अशी माझी इच्छा नव्हतीच. पण ते झालंय आता काय करणार? खरं तर गेम म्हटलं की तिथे रुसवे फुगवे आले. जिथे आरबी आला तिथे राखीचं कनेक्शन होतं. पण राखी तुला प्रत्येक वेळी बघून ट्रिगर करत होती की नाही. कुठेतरी तुला असं वाटत होतं की यार हा फक्त जस्ट गेम आहे. काही झालं तरी तो मला काही व्हॉटेव्हर ज्या गोष्टी असतील, पण राखी जेव्हा तू आरबीशी बोलायला जायची, काहीही असू दे, तिथे ती लगेच ट्रिगर व्हायची. आता तिचाही प्रवास संपलाय, तुझाही प्रवास संपलाय. पण ह्या गोष्टी तू कशा पाहत होतीस बिग बॉसच्या घरावर? खरं तर सुरुवातीला मला कळतच नव्हतं, की राखीचे खरंच इमोशन्स आहेत आर्वीसाठी, की हे फक्त गेमसाठी करतीये. जी ती स्वतःच बोलली, की सुरुवात तर तसं गेमपासनंच झाली होती. पण मग इव्हेंच्युअली विथ टाईम ते हळू-हळू सीरियस झालं आहे. पण ते कधी सीरियस व्हायचं, कधी गंमत, कधी काय कळतच नव्हतं. आतमधूनही नव्हतं कळत. सुरुवातीला मी खरंच खूप गमतीमध्ये गोष्टी घेतल्या. की हे असंच काहीतरी बोलत असेल किंवा गंमत-गंमत करते. तर मीही तिला टीज करायला लागली होती. एक गेम पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण म्हण किंवा मग एक हॅपीली
किंवा एक फन फॅक्टर पण असायला पाहिजे, म्हणून ती सुरुवात केली. मग मध्येच ती कुठेतरी खूपच सिरियस दिसली. मग खूप तिला त्रास व्हायला लागला. मग मी तेव्हा ते एक डिस्टन्स मेंटेन केलं फॉर नो रिझन. ऑकवर्डनेस झाली होती दोघांमध्ये, माझ्या आणि आर्मीमध्ये. तर का झालं माहिती नाही, पण तिने तसं क्रिएट केलं होतं. तर तो तिचा गेम होता, कदाचित राखीचा, की असं व्हायलाच नाही पाहिजे, की बोलायलाच नाही पाहिजे दोघे, म्हणून तो डिस्टन्स होता. मग मीच विचार केला की मी गेम खेळायला आली आहे इथे, जर दुसऱ्यांचं ऐकून जर मी चालले तर मी एक नॉर्मल कनेक्शनही नाही बनवू शकणार आहे, आणि गेमच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी पण ते माझ्यासाठी चांगलं नव्हतं. मग परत बोलायला लागले. तर असं रोलर कोस्टर राईड म्हणून कधी हो, कधी नो, कधी काय असं चाललं ते सगळं. तिला इन्सिक्युरिटी होतीच पहिलेपासून. मी आली तेव्हापासून तिला वाटलं की कदाचित काही होऊ शकतं, आणि म्हणून ती मध्ये 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 करत राहायची. शेवटी मला ती हे बोलून आली की तुझ्याकडनं मला कधीच असं वाटलं नाही, मला तुझ्यावरती विश्वास होता की तू असं नाहीच करशील, पण मला आर्मीवरती विश्वास नव्हता. असं काही बोलत राहायची ती, काही बोलायची ती. तर ते गेमच होतं सगळं. मला असं वाटतं की ती रिअल अशी नाहीये, ती स्वीट आहे, पण गेमसाठी ती काही करू शकते, ती स्वतःच बोलते. खरं तर जेव्हा तुझा प्रवास संपला, सगळ्यांना हर्ट झालं, सगळे रडत होते. तू जेव्हा घराच्या बाहेर पडत होतीस, तन्वी म्हणाली की 2 लाईन मला तुझ्यासाठी काहीतरी बोलायचंय. खरं तर तुझ्यासाठी तन्वीला बोलायचं होतं, पण तन्वीने जरा वेगळंच वळण धरलं. त्याबद्दल तुला काय वाटतं? कारण का जर एखादा व्यक्ती घराबाहेर जातोय, सो तो काही कारणास्तव जात असेल, पण तिने वेगळंच की धक्काबुक्की करणारे लोकं घरात आहेत, खोटारडे बोलणारे, तो प्रत्येकाचा गेम आहे. त्या पॉइंटला तुला असं वाटलं की यार आता मी घराच्या बाहेर जाते. तू वेगळ्याच वळणाकडे वळलीस. सो ह्याबद्दल तू तेव्हा काय स्वतःला हे केलंस? अं, तन्वी आणि माझं नातं माझ्याकडून खूपच जेन्युइन होतं, आणि मला तिच्याकडूनही वाटलंच आहे जेन्युइन. मी 24 तास होते, तुम्हाला 1च तास दिसायचं. कशा प्रकारे दिसले ते मला नाही माहिती. मी जेव्हा होते मला 1% असं वाटलं नाही, त्यामुळे, कारण मी कोणाला फॉलो करणार एवढी मी वीक नाहीये. रिअल लाईफ मध्ये पण नेहमी असं झालंय की मी कुठली गोष्ट हे करते, पण मी ऐकून घेते. मी चांगली लिस्नर आहे, मला ओव्हरलॅप करायला जमत नाही, मी सॉफ्ट आहे, मी काळजी घेते, मी आहे इमोशनल, आणि मला दुसऱ्यांच्या इमोशन्सची पण व्हॅल्यू आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत्याच. म्हणून आमचं एक खूप चांगलं असं नातं होतं. ती खूप इमोशनल झाली यासाठी, कारण तीही माझ्यासोबत तेवढीच, एवढ्या कमी दिवसामध्ये तेवढीच अटॅच झाली होती. ती बोलली मला, मी खूप इमोशनल झाले होते. पण तिला ती 2 लाईन्स कदाचित नसती बोलली, तरी ती कंटिन्युअसली ती बोलतच आली आहे त्यांना. ती कदाचित वेगळ्या पद्धतीने किंवा जाऊन वन ऑन वन बोलू शकली असती. जेव्हा तिने ते वाक्य जेव्हा ती बोलली, तेव्हा मी तिला इशारा केला की नको. पण तेव्हा ती सिच्युएशन अशी होती, आणि ती तशीच आहे. ती डे वन पासनं तशीच आहे. ती खूप अपफ्रंटली बोलते आणि प्रत्येकच मुद्द्यात बोलते. तर तो तिचा गेम आहे आणि तो त्यांचा गेम आहे. मला काय चुकीचं बरोबर मी नाहीच बोलणार परत. पण जर मी असते तर मी नसतं केलं. मी त्या गोष्टी प्रिफर करत नाही. माझी एक वेगळी पद्धत आहे. दुश्मन जरी असेल तरी मला माझ्या पद्धतीने मी टॅकल करते. मी ग्रजेस जास्त ठेवत नाही. मला येताना अनुश्री सॉरी बोलली. मला वाटते मी एकटीच आहे जी ती सॉरी बोलली, नाही तर ती खूप हे अ, ठीक आहे. मग मी तिला हे केलं, म्हणजे मी कोणच होते माफ करणारी. पण एक्सेप्टन्स आहे त्या गोष्टीला. ग्रजेस मला कोणाबद्दलच नाही ठेवायचे. माझी लाईफ आहे, खूप मोठी आहे. बस. खरं तर असंच तुला प्रेक्षक प्रेम करणार आहे, पण पर्व संपलेलं नाहीये, पर्व अजून बाकी आहे. पण म्हणतात ना, की त्या घरातली एक अशी आठवण आहे ना, की जी आता रेवा कधीच विसरू शकत नाहीये. सो ती एखादी आठवण तुला शेअर करू अशी वाटत असेल. खरं तर पूर्ण जर्नी बघितली ना मी माझी पूर्ण, तर मला काहीच असं नाही जे मी कधीच विसरू शकणार. माझ्यासाठी सगळं न्यू आणि अनएक्सपेक्टेड आणि एक स्वप्नासारखी माझी जर्नी होती. कारण मी एक्सपेक्टच नव्हतं केलं. मी कधी रेडीच नव्हते बिग बॉससाठी. आणि बिग बॉस म्हटलं की भरपूर साऱ्या गोष्टी येतात. सगळ्यात स्पेशल आहेत माझ्यासाठी. 1-2 गोष्टी विसरायच्या आहेत मला. बाकी सगळ्याच गोष्टी घेऊन जायच्या आहेत. सगळ्यात स्पेशल मोमेंट म्हणजे जेव्हा माझी फॅमिली आली होती. तो ऑब्व्हियसली वन ऑफ द स्पेशल मोमेंट. आणि सेकंड म्हटलं तर कॅप्टन जेव्हा मी झाले होते, माझ्या बळावर झाले होते. मी माझी मेहनत केली होती. माहिती नाही लोकांना ती का दिसली नसेल किंवा का त्या गोष्टीचा उल्लेख झाला नाही. मला खरंच खूप हर्ट झालं होतं. खूप मेहनत केली होती. टीव्हीवर दिसताना काही गोष्टी तेवढ्या इम्पॅक्टफुल नसेल दिसत. जेव्हा याच्यामध्ये रिअल लाईफमध्ये, रिअल टाईममध्ये जेव्हा त्या मैदानात उतरून जेव्हा खेळतो ना, मला माहितीये त्याचं किती दिवस पर्यंत त्याचा त्या शरीराला त्रास होतो. ब्रुजेस म्हण किंवा जेव्हा जखमा लागतात त्या गोष्टी म्हण. पण त्या गोष्टीला रिकॉग्नायझेशन भेटलं तर बरं वाटतं. त्या गोष्टीचे डाग लागलेत छोट्या चुकांमुळे, तर ती गोष्ट रुतते मनात कुठे ना कुठे.
आणि मला वाटतं प्रेक्षकांना देखील तुला नवीन नवीन माध्यमात बघायला आवडणार आहे. सो थँक सो मच आमच्याशी बोलल्याबद्दल. तुला कसं वाटतं? खूप मस्त वाटलं तुझ्याशी बोलून. थँक यू. खूप प्रेज केलंय. पहिले तर तू हेच बोलली, की खूप दुःख झालं किंवा दुखावले म्हणा तू बाहेर आली आहेस म्हणून. तर ही पॉझिटिव्हिटी देण्यासाठी खरंच खूप थँक यू. खूप चांगलं वाटलं तुझ्याशी बोलून आणि आय होप तुम्हाला सर्वांना माझी जर्नी आवडली असेल आणि असंच प्रेम देत राहा. पुढेही मी तुम्हाला डिसअपॉइंट नाही करणार. खूप छोटी आणि इम्पॅक्टफुल जर्नी माझ्यासाठी तरी होतीच. मध्येच सीझनमध्ये मी कुठेतरी आली होती, पण मी माझं बेस्ट दिलं आहे. माझ्यासाठी खरंच खूप सॅटिस्फाईंग जर्नी होती. माझ्या जर्नीमध्ये सगळंच काही होतं. इमोशन्स होते, उतार-चढाव होते, चुका होत्या, नाती होते, जेन्युइननेस होतं. मी कुठेच मागे पडली नाही किंवा फेक बनून नाही राहिली आहे. अ, माझा एखादा आतमधला एक चाइल्ड आहे, तो पण माझा तो दिसलाच असेल. खूप ट्रोली झालं असेल कुठल्या गोष्टीवरून, मला त्याचा फरक फारसा पडत नाही. इन दी एंड मी रिअल आहे आणि मी गिव्हर आहे. मी प्रेम देते. मी स्वतःवरही खूप प्रेम करते आणि मला प्रेम द्यायला आवडतं. थँक सो मच आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक